कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? आमचा अरेंज मॅरेज. कुठे? तिकडे धाराशिवलाच. म्हणजे आत्या आहे माझी, आत्याच्या रिलेटिव्ह मधलेच आहे ते. धाराशिव मध्ये कुठे? धाराशिव मध्ये तडवळा. तडोळा. हा, तडवळा माझं माहेर आणि खामसवाडी सासर. माझं म्हणजे अरेंज मॅरेजच झालं, पण सर असं झालं की जेव्हा मला पाहायला आले तेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला बिझी होते सर. कॉल्स येत होते घरून, पण फोन सायलेंट होता, कारण मैत्रिणीच्या लग्नात आपण खूप एन्जॉय करून घेतो. मग मी म्हटलं की आता फुल एन्जॉय करायचा, म्हणून मी फोन सायलेंटवर टाकून म्हणजे मम्मीला वगैरे पण बरोबर घेऊन गेले होते आणि एन्जॉय करत होते. पूर्ण दिवस झाल्यानंतर जेव्हा घरी रिटर्न जायच्या वेळेस मी कॉल बघितले, तेव्हा मामांचे एवढे सगळे कॉल्स आले होते माझ्या की बाबा कुठे तुम्ही. ते पाहुणे यायला लागले, पाहुणे येऊन घरात बसून रिटर्न गेले सर. नंतर परत 6 महिन्यानंतर परत तेच स्थळ चालून आलं, म्हणजे तेच रिटर्न परत, पण 3 वेळा बघायला आले सर. ह्याच्यावरूनच कळतं ना ते किती समजूतदार आहे. कारण की अगर फर्स्ट टाइम येऊन जर तुम्ही नाही बोलला, कोणी येईल का नंतर घरी? आपण नाहीच जाणार ना की नको त्यांची मुलगी घरी नसते, नुसती फिरते बाहेर, असंच बोलू. नाही, आपण असंच बोलू ना. बट ते तुम्ही तुमचं कसं काय? सर आमचं अरेंज मॅरेज झालं सर, आणि आमच्या आजूबाजूचे नातेवाईक होते, ते मामा स्थळ सुचवले आणि सर आमचं जमलं. पण सर त्यांनी एवढ्या मुली पाहिले होत्या ना सर, पण मी त्यांना आठवतच नव्हते. आणि सर माझं लग्न 1 महिन्यात झालं ना, आणि मग त्यांनी डायरेक्ट मला साखरपुडा बघायला आले, आणि साखरपुडा हळद आणि लग्न एकत्रच होते ना, मग ते डायरेक्ट बघितले, म्हणजे त्यांना आठवत पण नव्हतं. आणि आमच्या लग्न कोणाशी जमलंय. हा, आणि माझ्या सासूंना सांगायचे की ते तिचा म्हणजे फोटो वगैरे घे, मी बघतो तिला म्हणजे कशी आहे काय, मला आठवत नाही, भरपूर मुली झाल्या ना बघून. तेव्हा सासूने आमच्याकडे पण फोटो नव्हते सर, एक फोटो सासूला दिलता आम्ही. मग त्या सासूबाईंनी ह्यांना दिलेच नाहीत, कारण की त्या फोटोमध्ये जाम म्हणजे डल निघला होता ना फोटो. डल कसा काय? फोटो डल कसा निघाला? फोटो व्यवस्थित काय म्हणाले बघितलं तेव्हा? बघितल्यानंतर खरंच म्हणजे त्यांनी म्हणले की म्हणजे जशी पाहिजे होती तशीच भेटली. आता विचारायला लागेल, या मतावरती ते आजही ठाम आहे. नाही, आता सगळ्यांच्या हसबंडला विचारलं पाहिजे. बघा तुमचं कसं जमलं? माझं तसं तर अरेंजच आहे, बट म्हणजे माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध होतं, तर माझे पप्पा नाही ऐका ना सर, माझे पप्पा गेलेले त्यांचं ते कार्ड घेऊन ऑफिसला गेलेले, जिल्हा परिषदला. माझे सासरे जॉब करतात, श्राद्धाच्या दिवशी नो कार्ड घेऊन गेलेले, थोडं आधी जातात ना कार्ड द्यायला, ते द्यायला गेलेले जिल्हा परिषदला. मग त्या दोघांच्या अगोदरच फ्रेंडशिप होती माझ्या सासऱ्यांची आणि माझ्या पप्पांची. मग तेव्हा जस्ट असं चालू की तुम्हाला किती मुलं आहेत वगैरे. मग ते बोलले की हा आहे माझा मुलगा. मग माझे पप्पा बोलले माझी पण आहे मुलगी. मग ते नेक्स्ट डे लगेचच मला पाहायला आले. बट माझं एक असं होतं की मला बीडचा नवरा नकोय. का? म्हणजे तिथेच सगळं माहेर पण सासर पण, आणि दुसऱ्या मला असं होतं की मोठ्या सिटीमध्ये जायला हवं. म्हणजे कुठला पाहिजे होता? तरी चालेल, पुणे मुंबई. मग आता हा कुठला मिळाला? आता बीडचाच. कसं काय? मग तेच पुढे. मग असं मला असं वाटलं की असं थोडी ना असतं ना. आला ना आता इकडे. हो आता आला ना. मग असं झालं की ते पाहायला आले. माझा असं समज की नाही फर्स्ट स्थळ आल्याने तुमचं जमेल. मला असं की नाही हे रिजेक्टच करतील. मग सगळे सांगतात ना की नाही आमचं खूप लेट जमलं, मला खूप बघायला आले. मला असं नाही की फर्स्ट टाइमच आलेले. आणि एवढं माझं तेव्हा बॅड लक, म्हणजे तेव्हासाठी लगेचच ते हो बोलले. बॅड लक म्हणजे मला तेव्हा असंच फील होत होतं ना, कारण की मला बीडचा नवरा नको होता ना. मग घरचे हो बोलले. पण माझं असं की आता घरी फॅमिली खूप स्ट्रिक्ट आहे, पप्पा वगैरे काका जॉईंट फॅमिली आहे ना, खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांच्यासमोर तर मी नाही बोलू शकत की मला बीडचा नवरा नकोय. कसं बोलणार ना. मग मी घरीच असं दीदी भैया मम्मी जवळ बोलायचे मला नको. मग माझा दीदी आणि भैया बोलले की नाही तू एकदा दोनदा मीटिंग कर, एकदा बोल त्यांच्याशी, मग बघू. असं पण होऊ शकतं ना की तुझं जे ओपिनियन आहे ते नंतर चेंज होईल. मग आम्ही फर्स्ट टाइम भेटलो 16 ऑगस्टला आम्ही फर्स्ट टाइम. ओपिनियन तेच आहे की नाही नंतर एवढं चेंज झालं ना की आता मला असं वाटतं की जगात सर्वात बेस्ट माझाच नवरा आहे. नेहमी मी बोलते त्यांना की ना मी जर तेव्हा मुलं चांगली आहेत. हो खूप जास्त चांगले. बघितलं आता इकडचं शोधता बीडच आवडायला लागलं. इतकं म्हणजे ना असं झालं की नाही ह्याच्यापेक्षा बेस्ट मला मिळूच शकत नाही. तुमच्यामध्ये भांडणारं कोण आहे जास्त? पिसाळ. काय हो त्यांच्या आडनावावरती किती वागतात ना, असं बोलतात का? पण मैत्रिणीला किती वाईट वाटत असेल.
पटकन बोलतात आणि लगेच मिक्स पण होतात. बोलताना विचार नाही करत. विचार नाही म्हणजे तरी पटकन लोक बघतात तेवढं ती म्हणजे नाही का दुसऱ्यांना पण बघत नाही. अगोदर तिचं पहिले पूर्ण कम्प्लीट करणार पण बाकीच्यांना काय हर्ट होईल हे पण विचार नाही करत. पण ऍटलिस्ट त्यामुळे ग्रुप बरोबर लेवल मध्ये तरी आहे ना. प्रत्येक जण आपलं आपलं वेगळं नाही करू शकत, कारण की माहितीये बॉस आहे ना. बॉस जर चिडला तर मग सगळ्यांनाच ऐकायला लागेल, तेव्हा मग सिच्युएशन नाही. भांडलाय कधी सहाजणी? सर खूप खूपदा भांडलोय तसं. आता लेटेस्ट पण भांडलोय. नाही का मी आता नंबर सुद्धा हिचा ब्लॉक म्हणजे हिनं ब्लॉक केलं मला. कोणाला? तुम्हाला? एवढं भांडण झालेलं तुम्ही दोघींचं. खूप करतात भांडणं. सर काय झालं हळदी कुंकूला थोडस लेट झालं, सोडून गेलो ना हिला. तर ही मला म्हणली मला कशी काय म्हणजे तुम्ही सोडून जाता आणि असंच करता. मुद्दाम जाता ना, तुम्हाला ते तडतड हो मला पण असंच हे बघा हे बघा हे बघा. सर आज पण आम्ही सगळ्यांनी आवरलो, हिनं लेट आली मग आलो सर आम्ही. मग आता पण ह्यांच्यामुळे सर ही एवढं सांगत नाही की माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली. ही जाणार आहे सर पुण्याला. सर मी बोलले की पुण्याला ट्रान्सफर केलं. हिच्यासाठी खूप प्रयत्न केला सर. खूप आणि प्रयत्न. आम्ही सर्वांनी स्पेशल थँक्स त्यांनाच बोललं पाहिजे की त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे आम्हाला यायला भेटलं. तुम्ही काय पुण्याला कधी चालले? सर आता मी मार्च मध्ये जाणार आहे सर. खुश आहे, चेहरा बघा काय. बघा ना सर. नाही सर खरंच म्हणजे कधी एकदा पुण्याला जाईल असं झालंय त्यांना. आतून खरंच खूप इमोशनल आहे. एक तरी प्रोग्राम असा व्हायला पाहिजे मैत्रिणीसाठी म्हणून सर एवढं आम्ही झटपट केलो की हो. पण मग पुण्याला गेल्यावर तुमचं लांब जाणार तुम्ही. सर हिचं माहेर माझं माहेर जवळ आहे सर. पण ह्या बाकीच्या 4 जणी. पण मला सांगा, तुम्ही आता त्यांच्यावरती अबोला जो धरला होता. हा सर मग ती काय झालं त्या दिवशी म्हणजे असं सगळ्यांशी म्हणजे कॉन्फरन्स कॉल झाला की असं आपल्याला जायचं आहे. पण हिनं माझा नंबर ब्लॉक केल्यामुळे मी कॉलच उचलला नाही. म्हणजे सगळ्यांमध्ये पण मी नाही फोन उचलला. मग डायरेक्ट ह्यानी सांगितलं. तुमचा नंबर कधी मिस्टरांनी ब्लॉक केलाय तुमचा? नाही सर कधीच नाही सर. ते ना मला ड्युटीवर आले की थोडं शांत बसू दे म्हणतात सर. नंबर कधी ब्लॉक केला नाही. पण एक बरं आहे तुमच्यामध्ये ना, सगळ्यांमध्ये एक वेगळेपण आहे. एकदा सुरू झाला की तुम्ही थांबत. बाहेर पण आम्ही एवढं बसतो ना खूपच. खोपोलीला कसं आहे, खंडाळ्याला जाताना ना ड्रायव्हर असतात ना गाडीचे, तो एक गिअर टाकून ठेवतात आणि मग तो तसं आहे का आमचं. असा ट्रक आपला हळूहळू चढत राहतो वरती वरती वरती. तसं तुम्ही एकदा हो की नाही? परत मग सर हिचाच कॉल आला की हे बघाय दुसरा गिअर टाकूनच ठेवलाय त्यांनी. कॉल आला आपल्याला खंडाळा येईपर्यंत ट्रक थांबणार नाही. जोपर्यंत त्यांचा मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत पुन्हा येईपर्यंत 1 मिनिट एक बाकीचे थांबा. हिचा कॉल आला आपल्याला. बघा सुरू आहे, एक चॅनल चालू आहे वेगळं. असं जायचं फोटो सेंड कर म्हणली. मग मी फोटो पाठवले. मग तेव्हा ते झालं सर बोलणं. ऍक्च्युली सर माझ्या लक्षातच नव्हतं की तिला ब्लॉक मध्ये टाकले मी. कारण मी म्हणजे फ्रेंडशिप गप्पाचा मुद्दाम करता सगळं. खरंय बरोबर आहे. अशी करते. हे बघितलं, चॅनल चालू. तुमचं चालू ठेवा. तुमचा ट्रक आता अर्ध्यावर आलाय, तो चालू ठेवा. अजून पुणे नाही आलं. नाही सर ती आज विचारच करून आलेली की प्रियंकाचं ओपनच करून बसायचं. जो काय स्वभाव आहे तो सगळ्यांसमोर आलाच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.